करतात त्याचं झालं काय नक्की? आणि पुणेकर टॅक्स भरतात, प्रत्येक जण टॅक्स भरतो, मग टॅक्सचे पैसे जातात कुठे? जर आम्ही सर्व्हिसेससाठी टॅक्स भरतो ना, मी लोकप्रतिनिधी आहे, पण मी एक नागरिक आहे, त्याच्यामुळे नागरिकांची लोकप्रतिनिधी आहे. नागरिक मलाच जाब विचारतात की आम्ही टॅक्स भरतो, मग टॅक्सचे पैसे जातात, हू इज अकाउंटेबल फॉर इट? काही गेल्या दोन मध्ये जे काँक्रिटीकरण आहे त्याच्यामुळे जी सगळी पाण्याची परिस्थिती आहे ती उद्भवली असं आयुक्तांचं म्हणणं आहे. त्यांनी आता सोसायट्यांनी असं सांगितलं की तुम्हीच सोसायट्यांमध्ये खड्डे करा आणि हे पाणी खोटं आहे. हे खोटं आहे, कारण नाल्यांचं प्लॅनिंग हे कोणी केलं? परमिशन बिल्डिंगला कोण देतं? PMCच देतं ना. बिल्डिंग काय स्वतःहून उभी राहत नाही, त्याच्या मागे कोणीतरी असतं ना सही करणारं. त्या होर्डिंगचं तुम्ही बघितलं मुंबईत काय झालं? हे ह्याला पूर्णपणे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि त्यातलं प्रशासन याला जबाबदार आहे. गेल्या 2 वर्षांपासून तर असा ट्रेंड दिसतो मान्सूनचा की कमी वेळात जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळेच पाणी साठतं. कुठेतरी टाउन प्लॅनिंग हा विषय मागे पडला जातोय. इट हॅज फेल्ड कम्प्लिटली. ॲडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड पुणेकर्स. म्हणजे आपण एवढा टॅक्स भरतो, एवढी ताकद किती किती आले त्यांच्या निवडून कॉर्पोरेशनला? 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता. स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं. त्या पुण्याचं काय झालं आज? वाईट वाटतं, आम्हाला वेदना होतात पुण्याबद्दल. आपण पाहतोय पावसामुळे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि याचं खापर प्रशासनानं सोसायट्यांवर फोडलं होतं. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे. पुणे महापालिका प्रशासनच यामध्ये फेल ठरलेलं आहे, पूर्णपणे याला ते प्रशासनच जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.